नमस्कार. डिफायनाइट इंटिग्रेशन आपण बघतोय. डिफायनाइट इंटिग्रेशनमध्ये बेसिक रूल किंवा बेसिक फॉर्म्युला काय आहे, बेसिक डेफिनेशन काय आहे ही आपण बघितली. त्यावरून एखादा एक्झाम्पल पण आपण सॉल्व केलेला आहे. आता डिफायनाइट इंटिग्रेशनची एक्झाम्पल सॉल्व करणं म्हणजेच इनडिफायनाइट इंटिग्रेशनची एक्झाम्पल सॉल्व करणं आहे. फक्त तिथे आपला फंक्शनमध्ये आन्सर येतं, इथे रिअल नंबरमध्ये येणार आहे. बिकॉज बाउंड्री असते, लिमिट्स असतात, त्यामुळे तेच आन्सर काढायचे, त्याच मेथड्स यूज करायचे आहेत. फक्त आपल्याला काय करावं लागतं की जे आन्सर एक्स और कुठल्या तरी व्हेरिएबलमध्ये आलंय त्या व्हेरिएबलमधल्या आन्सरला आपल्याला रिअल नंबरमध्ये आणायचं. ते रिअल नंबरमध्ये कसं येतं ते आपण बघितलंय. अपर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं की ते आन्सर आपल्याला रिअल नंबरमध्ये मिळतं. त्यामुळे जी सगळे एक्झाम्पल्स आणि ज्या सगळ्या मेथड्स तुम्ही इनडिफायनाइट इंटिग्रेशनमध्ये अप्लाय केल्या त्यातलं कुठलंही एक्झाम्पल हे तुम्ही घेऊन पुन्हा ते डिफायनाइट इंटिग्रेशनमध्ये सॉल्व करू शकता. फक्त त्याला लिमिट्स दिली की त्याचा आन्सर येईल. पण ही लिमिट्स एकदा आली की काही रूल्स किंवा काही प्रॉपर्टीज पण यूज करता येतात, ज्या इनडिफायनाइट इंटिग्रेशनमध्ये आपण यूज केल्या नाहीत, कारण तिथे लिमिट्स नव्हती. सो या लिमिट्सचा यूज करून आपल्याला थोडं अजून काही सिम्प्लिफाय करता येते का, किंवा काही प्रॉपर्टीज यूज करता येत आहेत का ते आपल्याला बघायचं आहे. त्या प्रॉपर्टीज महत्त्वाच्या आहेत, म्हणजे ते रूल्स इम्पॉर्टंट आहेत, ते सगळे लक्षात ठेवा. त्यांची स्टेटमेंट्स ते कसे सॉल्व करायचे यांची प्रूफ अगदीच सिम्पल आहेत. म्हणजे तुम्ही बुकमध्ये नुसतं वाचलं तरी तुमच्या लक्षात येईल की हे कसं सॉल्व केलेलं आहे. सो ते बेसिक प्रॉपर्टीज काय आहेत, काय रूल्स आहेत ते तेवढे फक्त आपण बघूया. सो फर्स्ट रूल इज सपोज इंटिग्रेशन एफ एक्स डी एक्स ए टू बी हे डिफायनाइट इंटिग्रेशन असेल एफ एक्स डी एक्स, तर त्याचा आन्सर काय येतं तर जी एक्स जी बी मायनस जी ए असं त्याचा आन्सर येतं. हे आता हा रूल माहिती आहे आपल्याला, हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. फक्त हा फॉर्म्युला कसा आला ते आपण बघूया. इथे प्लस सी वगैरे का नाही आलं ते फक्त आता आपण बघूया. अगदी एका स्टेपमध्ये त्याचा आन्सर आहे. आपण इथे बघूया की इंटिग्रेशन ऑफ ए टू बी एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू काय म्हणणार आपण जी एक्स प्लस सी आणि त्याची लिमिट्स घालायला लागतात. लोअर लिमिट ए अँड अप्पर लिमिट बी. एकदा बी घालायचं, एकदा ए घालायचं आणि आन्सर काढायचं. सो दॅट इम्प्लाइज एकदा बी हे लिमिट घातलं की मिळणार आपल्याला जी बी प्लस सी मायनस ए लिमिट घालायचं आहे मीन्स जी ए प्लस सी. दॅट इम्प्लाइज जी बी प्लस सी मायनस जी ए मायनस सी. सो इथे सी सी गेट कॅन्सल आणि मग फक्त जी बी मायनस जी ए, म्हणून त्याचा आन्सर जी बी मायनस जी ए. तुम्हाला म्हटलं असेल मी की डिफायनाइट इंटिग्रेशनमध्ये आपण प्लस सी लिहित नाही. का लिहित नाही तर त्याचं हे रिझन आहे, कारण प्लस सी लिहिला काय नाही लिहिला काय शेवटी तो कॅन्सलच होणार आहे. त्यामुळे लिहिला तरी चालेल पण लिहायची गरज नाही, तिथे आवश्यकता नाही सी लिहायची. सो सिम्पल आहे. ए टू बी एफ एक्स जी एक्स असेल तर आन्सर काय मिळतं आपल्याला जी बी मायनस जी ए जे रिअल नंबरमध्ये असणार आहे. सो असे सिम्पल रूल्स आहेत, तेवढे फक्त आपण बघूया. म्हटलं तसं रूल इम्पॉर्टंट आहे, कारण तो आपण एक्झाम्पल सॉल्विंगमध्ये यूज करणार आहोत. पण त्याचं प्रूफ अगदीच ट्रिव्हियल आहे, अगदीच सिम्पल आहे त्याचं. नेक्स्ट रूल इज इंटिग्रेशन ए टू ए एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 0. हे पण अगदी ट्रिव्हियल आहे, बिकॉज लिमिट्स काय आहेत ए टू ए. त्यामुळे ती जर आपण डायग्राम काढली की एरिया अंडर कर्व स्टार्टिंग पॉईंट इज ए आणि एंड पॉईंट इज ए आहे, म्हणजे किती रेक्टँगल्स येणार आतमध्ये 0 रेक्टँगल्स येणार आहेत. त्यामुळे अर्थातच एरिया काय असणार आहे त्याचा 0 असणार आहे. फक्त हे आपण आता या स्टेटमेंटमध्ये प्रूव्ह करूया. प्रूफ पण अगदी सिम्पल आहे. सो इंटिग्रल ए टू ए एफ एक्स डी एक्स कसं लिहिणार आपण जी एक्स प्लस सी अँड लिमिट्स लिहिणार ए टू ए. याचा आन्सर जी एक्स प्लस, पण लिमिट्स लिहिली की ए टू ए. मग काय येणार ते जी ए प्लस सी फर्स्ट लिमिट घालणार मायनस सेकंड लिमिट इज अगेन जी ए प्लस सी. सो जी ए प्लस सी अँड जी ए प्लस सी दोन्ही सेम सेम आहेत, त्यामुळे काय होणार अर्थात फायनली 0 होणार. इतकं प्रूफ एकदम सिम्पल आहे, फक्त हे रूल तेवढे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ए टू बी एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन बी टू ए एफ एक्स डी एक्स असं आपण यूज करू शकतो एक्झाम्पल सॉल्व करताना. त्याचंही प्रूफ अगदी सिम्पल आहे. इंटिग्रेशन ए टू बी एफ एक्स डी एक्स याचा आन्सर लिहायचा आणि मग ते आपण फक्त इथे याच्यात ह्या फॉर्म्युल्यात कसं येतं तेवढं बघणार आहोत. सो इंटिग्रेशन ए टू बी एफ एक्स डी एक्स मीन्स काय असणार आहे जी एक्स प्लस सी आणि लिमिट्स ए टू बी विच इज इक्वल टू. आता लिमिट्स याची घातली तर काय होणार ते सगळं बघितलं आपण. लिमिट्स घातल्या सी सी कॅन्सल होतं आणि जी बी मायनस जी ए
असं आपल्याला आन्सर मिळेल. बट GB मायनस GA मधनं जर मायनस कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, सो विच इज इक्वल टू मायनस ब्रॅकेट GA मायनस GB. मायनस कॉमन घेतल्यामुळे काय आलं, याला प्लस साईन आलं, याला मायनस साईन आलं. सो GA मायनस GB. पण GA मायनस GB हे कोणाचा आन्सर असू शकतं, एखाद्या इंटिग्रेशनचा आन्सर आहे. पण ते कसं इंटिग्रेशन असणार, त्याची लिमिट्स महत्वाची, कारण अप्पर लिमिट मधूनच लोअर लिमिटचा आन्सर जे काय असेल ते मायनस करायचं असतं ऑलवेज. त्यामुळे याचा आन्सर म्हणजेच काय येणार, विच इज इक्वल टू दिस मीन्स इंटिग्रेशन B to A fx dx. हे ब्रॅकेटचा आन्सर झालं. इंटिग्रेशन B to A fx dx, पण हे बाहेर मायनस साईन आहे, सो हियर मायनस. त्यामुळे जर लिमिट तुम्हाला फ्लिप करायची असेल तर फक्त मायनस साईन इंट्रोड्यूस करायचं की तुम्ही त्या लिमिट्सने घेऊ शकता. काही वेळेला असं होतं की एक्झाम्पल सॉल्व्ह करताना लिमिट्स जर आपण फ्लिप केली तर काही आपल्याला त्याच्यात फॉर्म्युले यूज करता येतात आणि ते इझी होऊन जातं. त्यामुळे हा रूल इम्पॉर्टंट आहे की A to B लिमिट्स असतील तर त्याच इंटिग्रेशनची B to A लिमिट्सने पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता, फक्त मायनस साईन द्यायला विसरायचं नाही. सो असे काही सिंपल रूल्स आहेत. पुढचा रूल बघूया. नेक्स्ट रूल इज इंटिग्रेशन A to B fx dx इज सेम ॲज इंटिग्रेशन A to B ft dt. आता काय डिफरन्स आहे फक्त याच्यात की फंक्शनचं जे व्हेरिएबल यूज केलं तेवढं फक्त वेगळं आहे. म्हणजे इथे जर x स्क्वेअर फंक्शन असेल आणि इथे t स्क्वेअर फंक्शन असेल तर फंक्शन सेमच आहे, फक्त व्हेरिएबल काय एका ठिकाणी x आहे आणि एका ठिकाणी t आहे. तर आन्सर्स दोघांची शेवटी सेमच येतं. म्हणजे व्हेरिएबल कुठलाही यूज करायचं, फंक्शन सेम असेल, त्याची डेफिनेशन सेम असेल फंक्शनची, व्हेरिएबल एनी व्हेरिएबल कुठलाही चालेल तर आन्सर नेहमी सेम येणार. तर हे कसं सॉल्व्ह करायचं, तर ह्याचा आन्सर काय असतं, तर GB मायनस GA आपण समजूया ह्याचा आन्सर आहे, किंवा काढूया आपण GX प्लस C इंटिग्रेशन A to B हे याचा आन्सर आहे. मीन्स काय येणार, हे GB मायनस GA हे याचा आन्सर येणार. आणि याचा आन्सर काय येतं, तर G ऑफ T प्लस C आणि लिमिट्स आहे A to B. आता ह्याचा fx जे आहे त्याचा x स्क्वेअरचं जर इंटिग्रेशन काढायचं तर x³/3 इथे x³/3 येईल gxच्या प्लेसला. ft असेल तर इथे t³/3 येईल. त्यामुळे फंक्शन तेच राहणार आहे, फक्त व्हेरिएबल तेवढं चेंज असणार आहे. तर ह्याचा आन्सर काय येणार, GB मायनस GA. कारण एकदा आपण आन्सर काढल्यानंतर म्हणजे इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं आपण की इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्या लास्ट स्टेप काय असते, ही A to B जी लिमिट्स असतात ते आपण इनपुट करतो, त्याच्यात अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अशी त्या व्हॅल्यूज आपण काढतो. सो याचा आन्सर आहे आणि याचा आन्सर आहे, दोन्ही आन्सर सेमच आहेत. त्यामुळे अर्थात या दोन्ही टर्म सेम म्हणजे काय, फक्त व्हेरिएबल डिफरंट असेल पण फंक्शन सेम असेल तर अर्थातच लिमिटचा आन्सर सेम येणार. नेक्स्ट रूल इज इंटिग्रेशन A to B fx dx can be written as इंटिग्रेशन A to C fx dx प्लस C to B fx dx. मीन्स A to B ही जी लिमिट्स आहेत त्या लिमिटच्या मध्ये जर एखादा रिअल नंबर तुम्ही घेतला. आता ही लिमिट्स कशी असतात आपण ते डायग्राम वगैरे बघितले. सो ऑलवेज A लेस दॅन B अशा फॉर्मॅटमध्ये आपण ती लिमिट्स घेतो. सो म्हणजे त्या बाउंड्रीज घेतो आपण. सो A to B इन बिटवीन A to B A लेस दॅन C लेस दॅन B अशा पद्धतीने कुठला जर रिअल नंबर तुम्ही इथे घेतला तर आपल्याला ते इंटिग्रेशन स्प्लिट करता येतं. आता हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करणं इझी आहे का, हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करणं इझी आहे त्या एक्झाम्पलवर ठरतं. काही वेळेला असं होतं की हे जे लिमिट आहे त्या लिमिटमध्ये एखादा आपण नंतर फॉर्म्युले वगैरे काही बघणार होतं, ते काही फॉर्म्युले तिथे यूज करता येतात, त्यामुळे ते स्प्लिट केल्याने जास्त इझी होतं. सो अशा पद्धतीने तुम्ही हे स्प्लिट करू शकता. मग हाऊ मेनी टाइम्स यू कॅन स्प्लिट दिस, सो मेनी टाइम्स n टाइम्स तुम्ही स्प्लिट करू शकता. मीन्स A लेस दॅन C1 लेस दॅन C2 लेस दॅन C3 अँड सो ऑन लेस दॅन B अशा फॉर्मॅटमध्ये जर C1 C2 आणले तर अशी इंटिग्रेशन स्प्लिट्स तुम्ही करू शकता. फक्त कसं करायचं, लोअर लिमिट फर्स्ट ह्याला ठेवायचं आणि मग तो जो नेक्स्ट नंबर आहे तो अपर लिमिट होईल fx dx प्लस हा जो नेक्स्ट नंबर आहे तो देन लोअर लिमिट अँड फायनल दिस अपर लिमिट. अशा पद्धतीने ते स्प्लिट केलं तरी सुद्धा शेवटी आन्सर त्याचं सेमच येतं. असा हा रूल आहे. तो कसा रूल आहे तो प्रूव्ह करूया आपण. प्रूफ अगदी इझी आहे. आपण RHS कन्सिडर करूया आणि RHS चे आन्सर लिहूया. इंटिग्रेशनचे आन्सर्स काय असतात बघूया. तर याचा आन्सर काय येणार, RHS इज इक्वल टू A to C fx dx can be written as gx plus C A to C plus this C to B can be written as gx plus C
सी टू बी. लिमिट्स लिहायला लागतात, त्याच ऑर्डरने लिमिट्स लिहायची. कारण ऑर्डर चेंज केली लिमिटची तर मायनस साईन येते, हे आधीच्या रूलमध्ये आपण बघितलं. सो विच इज इक्वल टू upper limit is GC. So GC minus lower limit is GA. याला plus here upper limit is GB and plus lower limit is GC. ते गोंधळ होऊ शकतो. इथे अपर लिमिट सी आहे त्यामुळे GC मायनस हे लोअर लिमिट GA येईल प्लस GB येणार कारण अपर लिमिट आहे GB मायनस लोअर लिमिट GC असं येणार. आता काही कॅन्सल आउट होत आहे का बघूया. सो इथे मायनस GC आहे, इथे प्लस GC आहे, त्यामुळे राहिलं काय आपण शक्यतो प्लस साईनचा आधी लिहितो विच इज इक्वल टू GB मायनस GA. बट GB मायनस GA कोणाचा आन्सर असतं तर इंटिग्रेशन A टू B ही लिमिट्स बघायची. काय बाउंड्री आहेत A आणि B, हे लोअर असतं आणि हे अपर लिमिट असतं fx dx. सो विच इज इक्वल टू LHS. त्यामुळे इंटिग्रेशन A टू B fx dx अशा पद्धतीने आपण स्प्लिट करून देऊ शकतो. काही एक्झाम्पलमध्ये ते स्प्लिट केल्यानंतरच इझी होतं आणि सॉल्व्ह करता येतं. सो असे काही रूल आहेत, अजून काही रूल्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.